श्री गणेशाय नमः। एकादशी व्रतकथा। निर्जला एकादशी, ज्येष्ठ शुक्ल पक्ष। महर्षी व्यास मुनींचे प्रवचन युधिष्ठिर, कुंती, द्रौपदी, भीम आणि नकुल श्रवण करत होते। प्रवचन समाप्ती झाल्यावर युधिष्ठिर महामुनींना म्हणाला, महाराज, मी सत्यधर्माने वागत आलो आहे। अखेरपर्यंत मी सत्यधर्मानेच वागणार। प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आमच्या बाजूला आहे, तरी आम्ही दुःखी का? महामुनी व्यास म्हणाले, सुख दुःख हे गतजन्म कर्मानुसार माणसास भोगावे लागते। तरीसुद्धा दुःखापेक्षा सुख परमेश्वराने आपणास जास्त दिलेले आहे। आपण सुखाचे दिवस मोजीत नसतो, दुःखाचे दिवस मात्र मोजीत असतो। यासाठी काही दृष्टांत दिलेले आहेत। दृष्टांत 1. एक गृहस्थ वयाच्या 100व्या वर्षापर्यंत कधीच आजारी पडले नव्हते, पण 100व्या वर्षी अचानकपणे त्यांची दाढ दुखू लागली। कण्हत कण्हत ते सगळ्यांना सांगत सुटले, 2 दिवस झाले सारखी दाढ ठणकत आहे। एकच काय, 100 वर्षापर्यंत त्यांचे दिवस मजेत गेले, पण 2 दिवस दाढ दुखलेली त्यांना सहन झाली नाही। दुःखाचे दिवस ते मोजू लागले, सुखाचे दिवस कधीच मोजले नाहीत। फार काय, माणसास लहानात लहान अगदी बारीक दुःख पण सहन होत नाही। दृष्टांत 2. एका गलेलठ्ठ पहेलवानाच्या डोळ्यात बारीक कचरा गेला। हा अगदी बारीक गेलेला कचरा त्या पहेलवानास सहन झाला नाही। शेजारच्या गृहस्थास तो गलेलठ्ठ पहेलवान म्हणाला, माझ्या डोळ्यात बारीक कचरा गेला आहे, जरा फुंक मारता का? नंतर व्यासमुनी म्हणाले, सर्व दुःख नाहीस होऊन मोक्षप्राप्ती पाहिजे असल्यास ज्येष्ठ शुक्ल पक्षातील निर्जला एकादशी व्रत करावे। निर्जला एकादशीस अन्नग्रहण करू नये। संबंध दिवस नारायणाचा जप करावा अथवा प्रवचन कीर्तन श्रवण करावे। उपवासात आपली थुंकीसुद्धा गिळू नये। अशा रीतीने उपवास कडक झाला पाहिजे। दुसऱ्या दिवशी उद्यापनाने उपवासाचे पारणे फेडावे। देवपूजा झाल्यानंतर ब्राह्मणास गाय दान करावी। ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी। गाय दान करणे शक्य नसल्यास गायीला भोजनपान द्यावे। गायीची पूजा करावी। नंतर यथाशक्ती गरिबास दान करावे। जे दान करावयाचे ते दान चांगले असले पाहिजे। आजारी गाय अथवा वासरू घरी ठेवून
गाय दान करणे ठीक नाही. देवापुढे आपण जी फुले फळे ठेवतो ती फुले आणि फळे चांगलीच असली पाहिजेत. व्यासमुनींनी जे एकादशी महात्म्य सांगितले ते श्रवण झाल्यावर कुंती युधिष्ठिरास म्हणाली, आपण सर्वजण हे निर्जला एकादशी व्रत करू. द्रौपदीसह सर्वजण हे व्रत करण्यास तयार झाले, पण भीम हे व्रत करण्यास तयार होईना. भीम म्हणाला, मला दिवसातून 4 वेळा भोजन लागते. अगदीच निर्जला उपवास करणे माझ्याकडून शक्य होणार नाही. भीमाच्या या बोलण्याचे सर्वांना हसू आले. भीम संतापला आणि रागातच त्याने जवळ असलेली चांगली जाड लोखंडी पहार गोलाकार वाकवली आणि परत जशी होती तशी सरळ करून जमिनीवर आपटली. भीम सर्वांना उद्देशून म्हणाला, जेवण मी करीत नाही, माझी ही ताकद करत असते. नंतर व्यासमुनी म्हणाले, भीमा, अंगात कितीही ताकद असली तरी एक दिवस उपवास करणे फायद्याचेच आहे. परमेश्वर प्राप्ती आणि उत्तम आरोग्य दोन्ही गोष्टी या उपवासाने साध्य होतात. नंतर कुंती द्रौपदीसह पांडवांनी हे व्रत केले व सर्वजणांनी मोक्षप्राप्ती मिळवली. या एकादशी व्रताने 12 एकादशीचे पुण्य लाभते. नारायणाचा जप करावा. दिवसभर आनंदी राहावे. रात्रीला भजन, कीर्तन, प्रवचन श्रवण करावे. विठ्ठला वाचुनी ब्रह्म जे बोलती, वचन ते संती मानू नये. विठ्ठला वाचुनी ज्या ज्या उपासना, अवघाची जाणा श्रमची तो. विठ्ठला वाचुनी सांगतील गोष्टी, वाया ते हिंपुटी होती जाना. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, थोर तो पसारा वा उगाची. विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, जय जय विठोबा रखमाई, जय विठोबा रखमाई. विठ्ठल 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 विठ्ठल.